श्री दत्तकृपा. कुणाच्याही उपदेशाला कधीही न मानणारा मी. जेव्हा ईश्वराला माझी आठवण येते तेव्हा जीवघेण्या संकटाची मालिका आयुष्यात सुरू होते. नास्तिकतेतून आस्तिकतेकडे, व्याभिचारातून संस्काराकडे, वाईट मार्गातून चांगल्या कर्माकडे. ही ईश्वराने केलेली समर्पणाची योजना अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडणारा हा अद्भुत प्रवास आहे. संकटे आली, कर्जाचे डोंगर, व्यसने, सामाजिक आणि आर्थिक हानी हे सर्व सहन करणारा हा देह जेव्हा ईश्वराचे दार उघडण्यासाठी बसला तेव्हा फक्त एक आसन आणि समोर गुरुदेव दत्त हाच प्रवासाचा आरंभ ठरला. मार्च 2024 पासून परीक्षांची मालिका सुरूच होती, पण एकच मंत्र हळूहळू जीवनाची दिशा बदलू लागला. कुंडलिनी जागरणातून कर्मबंधनाची मुक्तता होत गेली. शेवटी दत्त समर्पणातच हा प्रवास पूर्णत्वाला गेला. आता या उघडलेल्या ज्ञानाचा मुहूर्त स्वतः दत्त महाराजांनी ठरवून दिला आहे. श्रीदत्त अनुभूती. कलियुगात चमत्कार होत नाहीत, कलियुगात चमत्कार होत नाहीत, ईश्वराचा साक्षात्कार होत नाही असं ठाम मांडणाऱ्यापैकी मी एक. पण आज रोजच्या अनुभूतीचं गाठोडं घेऊन हा प्रवास पुढे चाललो आहे. गिरनार, गरुडेश्वर, नरसोबाची वाडी, माणगाव, माहूरगड, दत्तवारीची जवळ